बुलेटिनमध्ये यावेळेला मोठी बातमी येताना पाहायला मिळते। यूपीएस मदान यांची नियुक्ती झालेली आहे। मुख्य सचिवपदी ही नियुक्ती करण्यात आलेली आहे। डीके जैन यांची लोकपाल सदस्यपदी नियुक्ती नंतर ही जागा रिक्त होती। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, काय अधिक माहिती या संदर्भात? आता जी काही सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार 1983 चे बॅचचे असणारे यूपीएस मदान हे मूळचे पंजाबचे आहेत आणि त्यांची आता नियुक्ती राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहे। डीके जैन जे यापूर्वी मुख्य सचिव होते त्यांची मागील आठवड्यामध्ये लोकपालची जी समिती आहे केंद्रीय समिती त्यामध्ये सदस्य म्हणून नियुक्ती केली होती। त्यानंतर राज्याचे मुख्य सचिव पदावर कुणाची नियुक्ती लागते याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। मदान यांच्या एकतर मेधा गाडगे हे सगळ्यात सिनियर होते, पण यापूर्वीच मेधा गाडगे यांच्यापेक्षा जैन यांची नियुक्ती केली गेली होती, त्यामुळे यंदाही मेधा गाडगे यांना संधी मिळणार नाही हे स्पष्ट होतं। दुसरे सिनियरिटी म्हणून यूपीएस मदान हे होते आणि त्याच्यानंतर अजय मेहता हे सिनियर होते, पण अजय मेहतांपेक्षा यूपीएस मदान हे सिनियर तर आहेतच, पण एकतर प्रशासनातला अनुभव, MMRDA सारख्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट मध्ये त्यांचं फार मोठे रोल आहेत। मुंबईमध्ये ज्यावेळेस कामं सुरू झाली होती त्यामध्ये फायनान्स सचिव म्हणून, प्रधान सचिव म्हणून त्यांनी देखील काम पाहिलेलं आहे। एअरपोर्ट अथॉरिटी सारख्या विभागामध्येही त्यांनी काम केलेलं आहे। वेगवेगळ्या विभागांमध्ये औरंगाबाद असेल, अमरावती विभाग असेल, अशा भागांमध्ये देखील त्यांनी अधिक काम केलेलं आहे प्रशासकीय अधिकारी म्हणून। आज त्यांची नियुक्ती मुख्य सचिव म्हणून करण्यात आल्याचं आता समजतंय।